हाय यूट्यूब फॅमिली, तुम्ही सगळे कसे आहे? बरं आहेत ना? मी भरपूर दिवस नंतर व्हिडिओ करायला आले. मला बरं नव्हता आणि माझे हात भाजलेले होता म्हणून मी करत नव्हता. तब्येत पण नीट नव्हता म्हणून आज मी अंडा मी शिजवून घेतलाय आणि त्याच्या साला काढून घेतला. आता तुम्हाला पुढचा दाखवतोय. मी अंड्याला अशीच थोडेसे ह्या चमच्याने थोडं फुल मारून घेऊ. मसाला त्याच्या हातमध्ये जायलाच पाहिजे, त्याच्यामुळे अशीच करून घेऊ. आणि भरपूर दिवस मी व्हिडिओ नाही करत आणि व्हिडिओ सोडायला माझ्या पोरगी पण घरी नाही, त्याच्यामुळे आणि माझी तब्येत पण नीट नाही. आता माझे सगळे अंड्याच्या अशी होल मारून घेतलेले आहे. आता मी काय करणार, ह्याला मीठ लावणार आणि थोडासा हळद आणि थोडासा कलरसाठी तिखट टाकणार आणि ह्याला चांगले मिक्स करून ह्याला फ्राय करून घेणार. आधी बघा मी हा पूर्ण ह्याला हळद मीठ लावून घेतला. आता फ्राय करू. अजून पण हात झोमतोय माझा म्हणून मी करत नव्हता. गॅसवर कढई ठेवलेला आहे. आता तेल टाकून देऊ. तेल तापलेलं आहे. आता मी काय करणार, एक एक करून अंडा सोडू. आणि त्याला चांगले फ्राय करून घेऊ. आणि त्या ताटलीमध्ये बघा फ्राय झालेला आहे, पण त्या ताटलीमध्ये काढून घेऊ एक एक करून. आता मी बारीक बघा याच्यात 2 कांदा मी चॉप करून घेतला, म्हणजे हाताने कापता येत नाही म्हणून ह्याच्यात टाकून घेतला मी. आता हे कांदा मी चांगले गोल्डन कलर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी त्याला चांगले फ्राय करून घेणार. आता बघू शकता तुम्ही कांदा गोल्डन कलर झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये दुसरे वाटण टाकणार. आता बघा ही जे वाटण आहे याच्यामध्ये आला लसूण सगळ्या पेस्ट आहे, जिरा पण आहे आणि हे मी सगळे टाकून देणार. आणि त्याच्यानंतर 2 टोमॅटो मी बारीक चिरलेला ते पण टाकणार. टोमॅटो शेवटचे टाकला ना तो पाणी टाकायचा गरज नाही. टोमॅटो जशीच घालणार तशी वाटण शिजून जाणार आणि त्याच्यात चव चांगली असतात. आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार. नंतर हळद, हा माझे घरगुती तिखट, हे लाल तिखट, हे धना पावडर आणि हे सगळे चांगले त्याला एकजीव करून घेऊ. टोमॅटो जशी जशी शिजते बघा तशी त्याचं पाणी सुटतात आणि मस्त ते वाटण चांगली शिजून जातात. नाही तर कच्चं पाणी टाकला ते ऐकलं आहे. हा बघा आता ह्याला 2 मिनिट मी ढक्कन लावणार आणि त्याच्यानंतर वाटणच्या साईडला तेल सुटणार. 2 मिनिट ढक्कन लावते. आता बघा 2 मिनिट नंतर मी उघडला, किती भारी चारी साईडला तेल सुटलंय आणि पद्धतशीर वाटण पण मस्त शिजून गेलाय. आता तुम्हाला नजदीक से दाखवते.
बाटण पूर्ण कढाई अजिबात चिपकत नाही बघा. चांगली पद्धतशीर किती मस्त शिजून गेलाय. आता मला रस्सा किती पाहिजे ते टाकणार आणि अंडा टाकणार. झाले माझे अंडा कढी. आता मी 1 गिलासभर पाणी टाकणार. जास्ती नाही टाकायचं मला. जास्तीला म्हणजे रस्सा जास्त पातळ रस्सा नाही करायचा. आणि मी कलरसाठी दही मही काय टाकत नाही कधी. जो हाय तसेच. कलरमध्ये एवढा टेस्टी नसतात. जो साधी सिंपल असतात ना त्याच्या टेस्टी असतात. घरगुती सगळा वापरा लय टेस्टी होतात. आणि तुम्हाला हा बघा जवळ आणून दाखवतोय. ही पण कलर कमी नाही आणि एवढा भारी टेस्टी होतात. जास्ती काय मी यूज नाही करत. आता मी काय करणार, ही जे अंडा आहे अंडा मी सगळी सोडून देणार. बघा सिंपल पद्धत आहे ना. सिंपल म्हणजे मला कधी पण जास्ती हे करून मला करता येत नाही. आणि एवढा भारी होतात ना तर काय सांगू. तुम्ही एकदा करून खाऊन बघा. नक्की हा रेसिपी तुम्ही करणार आहे. आज काय म्हणजे काय करू पाऊस पण लय पडत होता. तर पुरीने बोलला जे नाही मम्मी अंडा कढी बनव. एवढा दिवस काय रेसिपी बनवला नाही म्हणून अंडा कढी आणि राईस बनवला. भाताबरोबर सगळ्यांना आवडेल म्हणून हा बनवला. आता याला 2-3 मिनिट मी ढक्कन लावून फास्ट गॅसवर शिजवणार आणि नंतर झाले. आता बघा मी 2-3 मिनिट नंतर ढक्कन उचलला बघा. 2-3 मिनिट नंतर आता बघा मी काय करणार, बारीक चिरलेला कोथिंबीर ते टाकून देणार. आणि किती मस्त झाले बघा. झाला ना सिंपल पद्धतीने अंडा कढी. सगळा तयारी करून घ्या. जास्त टाइम नाही लागत. बघा किती भारी कलर दिसतंय ना. ह्याच्यात समोर काय चिकन मटनचा गरज आहे. मी 8 अंड्याच्या केला. माझे 3 पोरं आहे म्हणजे 2-2 तरी खाईल. त्याच्यामुळे हा बघा. आता माझ्या अंडा रेसिपीचा मी कशी बनवलं असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडलं असेल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. यूट्यूब फॅमिली तुमच्याकडे एवढा अपेक्षा माझे व्हिडिओ शेअर करा. माझे हात बरा नव्हता. हा बघा अजूनपर्यंत नीट नाही झाला आहे. तुम्हाला दाखवतोय. याच्यामध्ये जेव्हा जातं आहे ना तिखट मीठचं पाणी लई झुमतं आहे. त्याच्यामुळे कांदा पण कापता येत नाही. आणि ही नाही या पूर्ण फोडी आलेले. त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही केला. तर आतापासून काय ना काय टाकत जाईन. आणि मी व्हिडिओ सोडायला मला नाही जमत. पोरीनी सोडताय ते काम. आत्ता कामाला लागले म्हणून व्हिडिओ थोडा उशिरा सोडतात. 2 दिवस 3 दिवस कधी हप्ता जातात. सॉरी माझी व्हिडिओ कधी सोडलं मला माझी व्हिडिओ शेअर करा. बाय यूट्यूब फॅमिली. अशी व्हिडिओ घेऊन दुसरे दिवस येणार आहे तुमच्यासमोर. तब तक के लिए बाय.